चला आज बनवूया खजूर ड्रायफ्रुट्स मोदक. गूळ किंवा साखर न वापरता हेल्दी मोदक. जे लोक गूळ किंवा साखर खात नाहीत त्या लोकांसाठी स्पेशल मोदक. सण म्हटलं की भरपूर गोडधोड खाणं होतं, पण रोज रोज गोड चांगलं वाटत नाही ना. आणि गणपती म्हटलं की मोदक तर झालेच पाहिजेत. गोड पण पाहिजे, मोदक पण पाहिजेत आणि साखरही नको. असं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. करायला अगदी सोपे असणारे हे मोदक घाईच्या वेळेत अगदी 15 मिनिटांच्या आत तयार होतात आणि 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या सामानात होतं. एक्स्ट्राचं काही सामान लागत नाही. चला तर मग सुरू करूयात. पहिल्यांदा इथे मी खजूर घेतलाय. त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आणि मिक्सरवरती थोडंसं फिरवून घ्यायचं. पाणी वगैरे काही न घालता आपण हे जरासं बारीक करून घ्यायचं आहे. आता मोदकासाठी लागणारे ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे आहेत. इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि बेदाणे घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त पण करू शकता. आता गॅसवरती एक पॅन ठेवलाय. पॅन थोडासा गरम झाला की मग त्याच्यामध्ये टाकूयात तूप. आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले ते सगळे ह्याच्यामध्ये घालायचे आणि तुपावरती छान भाजून घ्यायचे. दोन ते 3 मिनिटं ड्रायफ्रुट्स छान भाजून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये खजूर पेस्ट घालूयात आणि हे सगळं छान मिक्स करून 1-2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं भाजलं की ह्याचा छान गोळा होतो. मग गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरती आपण ह्याचे मोदक बनवायला घ्यायचे आहेत. इथे मी साचा घेतलाय मोदकाचा. त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. भाजलेली खसखस लावूयात म्हणजे मोदक दिसायला अगदी छान दिसतात. आणि हे खजुराचं मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. साचा बंद करून एक्स्ट्राचं जे मिश्रण असतं ना ते सगळं काढून घ्यायचं. आपला हेल्दी खजूर मोदक रेडी आहे. एकूणच पूर्वतयारी करण्यासाठी 5 मिनिटं, मिश्रण भाजण्यासाठी 5 मिनिटं आणि मोदक करण्यासाठी 5 मिनिटं अशी 15 मिनिटात मोदक तयार होतात. गणपती बाप्पासाठी काहीतरी वेगळं नैवेद्याला करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू.